श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणच बदलून जातं. सकाळी मंदिरातील घंटानाद आणि देवघरातील दिव्याचा प्रकाश, महादेवाच्या मंदिरात होणारा अभिषेक आणि प्रत्येकाच्या ओठावर असलेलं देवाचे नाम. हा महिना म्हणजे विश्वासाचा, संयमाचा आणि आत्मपरीक्षणाचा काळ असतो. पण आपण श्रावणात पूजा करतो, उपवास करतो आणि देवाला फुले वाहतो, मंदिरात जातो, मात्र न कळत अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे या भक्तीचा खरा उद्देशच मागे पडतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रत्येक भक्तासाठी महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यात या 5 चुका शक्यतो करू नका. या गोष्टी केल्याने देव शिक्षा करतो असा दावासुद्धा नाही. पण आपल्या परंपरा, श्रद्धा, संयम आणि चांगले आचरण यांचा विचार केला तर या 5 गोष्टी टाळण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि शेवटची चूक तर अशी आहे जी आपण रोजच्या जीवनात न कळत करतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. पहिली चूक ती कोणती असेल वर? फक्त पूजा करून मनाकडे दुर्लक्ष करणे. श्रावण आला की आपण देवघर स्वच्छ करतो, दिवा लावतो, फुले वाहतो, आरती करतो. पण स्वतःच्या मनात काय चाललंय हे पाहते का? राग आहे, मत्सर आहे, एखाद्याबद्दल द्वेष आहे, एखाद्याला माफ केलेलं नाही. तरीही आपण देवासमोर उभे राहून म्हणतो, देवा माझे सर्व दुःख दूर कर. पण भक्तीची सुरुवात हे बाहेरून नाही तर ती आपल्या मनापासून होते. म्हणून या श्रावणात एक वेगळीच पूजा करून पहा. दररोज काही मिनिटे स्वतःच्या मनात डोकावून पहा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणाला दुखावले का? मी कोणाचा हेवा केलाय का? आणि मी कोणाबद्दल चुकीचं बोललो आहे का? आणि चूक झाली असेल तर ती मी स्वीकारली आहे का? कारण देवासमोर 1000 दिवे लावण्यापेक्षा मनातील एक अंधार दूर करणे हे अधिक सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या मनातील नकारात्मकता दूर करा आणि माझे मन शांत करा, असे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना समजावून सांगताना दिसतात. दुसरी चूक, श्रावणाच्या नावाखाली अंधानुकरण करणे म्हणजे मांसाहार करणे. आपल्या परंपरा खूप सुंदर आहेत, पण परंपरा पाळताना त्याचा अर्थ समजून घेणेही तितकेच महत्त्वाचं आहे. श्रावणात अनेक कुटुंबामध्ये मांसाहार टाळला जातो. काही जण उपवास करतात, काही जण विशिष्ट पदार्थ टाळतात, काही जण काही धार्मिक नियम पाळतात. हे सर्व श्रद्धेने केले जात असेल तर त्याचा आदर केला पाहिजे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एखादी गोष्ट करत असताना आपण करत नाही म्हणून दुसऱ्यानेही तीच केली पाहिजे असा आग्रह नको. आपली श्रद्धा दुसऱ्यावर लादू नका. उलट श्रावणाचा उपयोग स्वतःवर संयम ठेवण्यासाठी करा. तुम्ही उपवास करत असाल तर तो विश्वासाने करा. तुम्ही सात्विक आहार घेत असाल तर तो मनापासून घ्या. आणि आरोग्याच्या काही अडचणी असतील तर स्वतःच्या शरीराची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण देवाला आपल्या शरीराला त्रास देण्यात आनंद नाही. भक्ती म्हणजे स्वतःला त्रास देणे असा नाही बरं का. भक्ती म्हणजे स्वतःला अधिक चांगले बनवणे. तिसरी चूक, देवाच्या नावाने भांडणे करणे. ही चूक खूप लोक नकळत करतात. माझी पूजा बरोबर, माझी पद्धत खरी, तू असे का केलेस? मग देवाच्या नावावरून घरात वाद सुरू होतात. पण विचार करा, ज्या देवाची पूजा करून आपण शांतता मागतो त्याच देवासमोर उठल्यानंतर जर आपण भांडत असू तर त्या पूजेचा काय अर्थ आहे? श्रावणात महादेवाला बेलपत्र वाहताना आपण आपल्या मनातील अहंकाराचे एक पान का अर्पण करू नये बरं? स्वामींचे नाम घेताना आपल्या रागाचा त्याग का करू नये बरं? म्हणून या श्रावणात एक नियम करा. देवाच्या नावावरून कोणाशीही वाद घालायचा नाही. कोणी वेगळ्या पद्धतीने पूजा करत असेल तर करू द्या. तुमची श्रद्धा तुमच्यासाठी पवित्र आहे. दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान न करता स्वतःची भक्ती करा. कारण देवाला मोठ्याने केलेला वाद नको, त्याला शांत मन हवे असते. चौथी चूक, गरजू व्यक्ती आणि जीवांची उपेक्षा करूच नका. श्रावणात आपण देवाला नैवेद्य दाखवतो,
पण आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती उपाशी असेल तर, रस्त्यावर एखादा भुकेलेला प्राणी असेल तर, उन्हात किंवा पावसात एखादा जीव पाण्यासाठी त्रास सहन करत असेल तर आपण त्याच्याकडे काय करतो? दुर्लक्ष करतो. मित्रांनो, देवाची पूजा करणे हे चांगलं आहे, पण देवाने निर्माण केलेल्या जीवामध्ये दया पाहणे हे त्याहून सुंदर आहे. या श्रावणात एक छोटासा संकल्प करा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. शक्य असेल तर गरजूला अन्न द्या. एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा. कुणाला औषध आणून द्या. एखाद्याला फक्त प्रेमाचे 2 शब्द बोला. सेवा मोठी असण्याची गरज नाही, मन मोठे असणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गरज आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या हातून एखाद्या जीवाला उपयोगी पडलेले असेल असे कर्म घडू द्या. अशी श्री स्वामी समर्थांची शिकवण आहे आणि ती प्रत्येक भक्तांनी घेतली पाहिजे. 5वी चूक, सर्वात मोठी चूक आहे बरं का, फक्त मागत राहणे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बरं का, आपण देवाकडे काय मागतो? नोकरी मिळू दे, पैसे मिळू दे, व्यवसाय वाढू दे, माझे काम होऊ दे, माझे दुःख दूर कर, माझी इच्छा पूर्ण कर. मागणे चुकीचे नाही. देवाकडे आपल्या मनातील इच्छा सांगणे ही सुद्धा भक्ती आहे. पण आपण देवाला कधी म्हणतो, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या चुका समजवण्याची मला बुद्धी द्या, वाईट परिस्थितीतही चांगले राहण्याची शक्ती द्या, मला संयम द्या आणि माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. हीच खरी प्रार्थना आहे. कारण कधीकधी आपल्याला परिस्थिती बदलण्याची गरज नसते, आपल्याला ती परिस्थिती स्वीकारून त्यातून पुढे जाण्याची शक्ती हवी असते. म्हणून या श्रावणात देवाकडे फक्त मागू नका, काहीतरी अर्पण करा. तुमचा अहंकार, तुमचा राग, तुमची वाईट सवय, तुमची नकारात्मकता, तुमचा स्वार्थ हे स्वामींच्या चरणी ठेवा. चला आजपासून या 5 संकल्प करूया. पहिला संकल्प, मी माझ्या मनातील नकारात्मकता कमी करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी संकल्पना, मी माझ्या श्रद्धेचे पालन करेन, पण ती दुसऱ्यावर लादणार नाही. तिसरी संकल्पना, देवाच्या नावावर मी कोणाशीही भांडणार नाही. चौथी संकल्पना, शक्य असेल तिथे माणूस किंवा जीव यांची सेवा करेन. 5वी संकल्पना, देवाकडे फक्त सुख मागणार नाही, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धीही मागेन. आपण श्री स्वामी समर्थांची भावपूर्ण प्रार्थना ऐकूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, या पवित्र श्रावण महिन्यात आमच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. आमच्या विचारांना चांगली दिशा द्या. आमच्या वाणीला गोडवा द्या. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या. आमच्या घरातील दुःख, चिंता कमी करण्याची शक्ती द्या. ज्याच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा. आणि सर्वात महत्त्वाचे, देवाची पूजा करताना माणुसकी विसरू नये अशी बुद्धी आम्हाला द्या. स्वामी, आम्ही चुका करतो, कधी रागवतो, कधी चुकीचे बोलतो, कधी चुकीचं वागतो, पण प्रत्येक वेळी पुन्हा चांगल्या मार्गावर येण्याची शक्ती द्या. आमचा हात धरून ठेवा. आमचा विश्वास मजबूत करा आणि तुमचे नाम आमच्या ओठावर सदैव राहू द्या. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे केवळ काही गोष्टी न करण्याचा काळ नाही. हा महिना आहे स्वतःला सुधारण्याचा, मन शांत करण्याचा आणि चांगली कर्म करण्याचा, देवाशी आपले नाते अधिक घट्ट करण्याचा. म्हणून या श्रावणात एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मी देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करतोय की देवाच्या शिकवणीप्रमाणे स्वतःला बदलतोय? जर तुमच्या वागण्यात प्रेम वाढले, तुमच्या मनात शांतता आली, तर तुमच्या हातून चांगली कर्म घडली, तर तुमच्या ओठावर श्री स्वामी समर्थांचे नाम आलेच समजा. हा श्रावण तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने भक्तीचा ठरेल. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ प्रत्येक एका स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.